दरम्यान पंतप्रधान मोदी उद्या चंद्रपूर दौऱ्यावर आहेत। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदी चंद्रपुरात येत आहेत। चंद्रपुरात मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा होणार आहे। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा नारळ महायुतीकडून विदर्भातून फोडला जातोय असं दिसतंय। लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान मोदी 8 तारखेला चंद्रपुरात येणार आहेत। मोरवा इथं उद्या संध्याकाळी 4 वाजता त्यांची सभा होणार आहे। त्यामुळे आता चंद्रपूरच्या या सभेमध्ये मोदी नेमकं काय बोलतात आणि महाराष्ट्रातील जनतेला काय आश्वासन देतात ते बघावं लागेल। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, भाजपचे जे मोठे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष वळवल्याचं दिसतंय आणि आता पंतप्रधान मोदींची चंद्रपुरात सभा होणार आहे, काय अपडेट्स? निश्चितच फरा, एकंदरीत आपण याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा होत आहे। स्वतः वनमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांना महायुतीने या ठिकाणी लोकसभेच्या मैदानात उतरवलेलं आहे आणि जोरदार तयारी या ठिकाणी आपण पाहू शकतो। पंतप्रधानांची सुरक्षेला पाहता या ठिकाणी श्वान पथक असेल किंवा एकंदरीतच जे मेटल डिटेक्टर मशीनच्या माध्यमातून तपासणी जी आहे ती पोलीस यंत्रणा करताना पाहायला मिळत आहेत। भव्य असं व्यासपीठ उभारलेलं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जे आता भाजपमध्ये आलेले आहेत असे खासदार अशोक चव्हाणही या व्यासपीठावरती आपल्याला प्रथमच नरेंद्र मोदी यांच्या सोबत पाहायला मिळतील। दरम्यान या ठिकाणी तब्बल 1 लाख लोक येतील असा दावा आहे तो महायुतीने केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 1 लाख खुर्च्या असतील। विशेष म्हणजे उद्या दुपारी 3 नंतर लोकांना या सभेची वेळ देण्यात आलेली आहे। मात्र सायंकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी आहेत ते व्यासपीठावर येणार आहेत आणि म्हणूनच या दुपारच्या उन्हाचा तडाखा कुठेही बसू नये याची पुरेपूर खबरदारी घेताना कूलरची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, जेणेकरून उष्माघातामुळे कुठलीही लोकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिया अलायन्स असेल किंवा राज्यामध्ये महाविकास आघाडी असेल त्याच्यावर सातत्याने पंतप्रधानांनी घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे। त्यामुळे चंद्रपूरमध्ये आल्यानंतर नेमका पंतप्रधान कशावरती एकंदरीत टीका करतात आणि कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। फरा, निश्चितच चेतन, आपण बघतोय की आता कोणकोणत्या मुद्द्यांविषयी ते बोलतात, काय मुद्दे त्यांच्या भाषणाचे असतील याकडे आपलं लक्ष असणारच आहे। पण एक महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे दौरे महाराष्ट्रामध्ये वाढल्याचं दिसतंय आणि आता निवडणूक प्रचारासाठी सुद्धा त्यांचे दौरे आयोजित आहेत, त्याविषयी एकंदरीत काय सांगाल? निश्चितच आज पंतप्रधान आहेत ते या चंद्रपूरच्या मोरवा ठिकाणी असतील। मात्र पुन्हा 2 दिवसानंतर रामटेक या ठिकाणी सुद्धा ते शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आपल्याला पाहायला मिळतील। इतकंच नव्हे तर तब्बल 10 सभा पंतप्रधानांच्या या 5 टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात पाहायला मिळतील। 5 टप्प्यांमध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये 2 सभा किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असतील। याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे असतील JP नड्डा यांच्याही सभांचं नियोजन भाजपने या ठिकाणी केलेलं आहे। विशेषतः फक्त भाजपचे उमेदवार नव्हे तर महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा भाजपची दिग्गज मंडळी आहेत ते स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। आणि पहिला टप्पा जो 19 एप्रिलला पार पडतोय त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत म्हणजे आता वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार स्वतः स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये, त्यामुळे 19 एप्रिलला त्यांच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर ते राज्यभर पुढील महिनाभर स्टार प्रचारक म्हणून प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तगडं नियोजन आहे ते महायुतीच्या नेत्यांनी केलेलं पाहायला मिळतंय। फरा, निश्चितच चेतन, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।